आलेलो नाही. अनेक वर्षांपासून, माझ्या वडिलांपासून मी तळाशील ह्या गावामध्ये येतोय. आणि आपण जसं आपल्या मनोगतात बोललात, अनेक विषय तळाशीलमध्ये मी जवळून बघितलेले. मी जेव्हा 10 कोटीचं आश्वासन इकडे देऊन गेलो होतो, तेव्हा आमदार मी इकडे नव्हतो. तेव्हा राणेसाहेब राज्यसभेचे खासदार होते आणि इकडे एक आंदोलन चालू होतं. इकडेच याच कुठेतरी रस्त्यावर आंदोलन चालू होतं. इकडेच मला वाटतं आंदोलन चालू होतं. आम्ही साहेब राणे साहेबांकडून ते पत्र तयार केलं. आपल्याला अनेकांना माहित असेल, आमचे भाई मांजरेकर इथे, त्यांना माहिती आहे साहेबांचं काम ते बघत होते. तेव्हा आम्ही पत्र तयार केलं. 3,77,000 मी बोललो, काही नाही तर तुम्ही आताच इकडे काहीतरी ते त्या ट्रक मधून घेऊन या आणि ते सामान लोड करून इकडे टाकायला सुरुवात करा. पण ती एक किरकोळ रक्कम होती. पण माझ्याकडे खिशात गाडीत जेवढे होते, मी बोललो पहिलं काम सुरू करा. इथे लोकांचे जीव वाचणं गरजेचं आहे. जिथे असेल तेवढं तिथून सुरू करा. समोर कॉन्ट्रॅक्टरला घेतला. कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तू करशील. कॉन्ट्रॅक्टर बोलला मी करतो. मी बोललो सुरुवात कर, कुठे काय कमी पडायला नको. आम्ही प्रस्ताव दिला, राज्यसभेच्या खासदारांच्या लेटरवर प्रस्ताव दिला. मॅडम हे आपणही ऐकून घ्या, कारण का CRZ उल्लेख आपण केला तर कदाचित पुढचे 500 मीटर करण्यासाठी ही अडचण होऊ नये म्हणून आपण पण ऐकून घ्या. आणि अडचण आलीच तर आता आमदार पूर्वीचे नाहीत, आता मी आहे, तर मला तुम्ही नक्की सांगा. मला सामंत साहेब सांगत होते, सगळे अधिकारी वर्ग पण आपणही जागरूक होतात आणि आपण सगळे ताबडतोब इथे कामं सुरू केलीत. मनापासून मी प्रशासनाचे आभार व्यक्त करतो की आपण सुरुवात चांगली केली. आता ते संपवा मे महिन्याच्या अगोदर, एवढी माझी तुमच्यासमोर सांगणं आहे, विनंती आहे. ते पत्र आम्ही तयार केलं, प्रशासनाकडे नेलं. मी कोणाची नावं घेत नाही हल्ली, पण नाव घ्यावं का लागेल, कारण का तुम्हाला कळलं पाहिजे की प्रॉब्लेम कुठे झाला. नाही तर हे काम काय 10 कोटीमध्ये 14-13 कोटीमध्ये आज होतंय, हे केव्हा व्हायला पाहिजे होतं. मला वाटतं कोचरेकर साहेब ना, हे साहेब विभागाला बोलून काहीच उपयोग नाही. जर लोकप्रतिनिधी तसा असेल ना तर कुठला विभाग तुम्हाला नाही बोलणार आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो साहेब की कुठल्याही विभागाला दोषी करार करण्यापासून काही उपयोग होणार नाही, लक्षात घ्या. अशीच अडचण वरती पर्यटन मंत्री तेव्हा आदित्य ठाकरे होते. निधी आमचा, सरकारशी काही संबंध नाही. राज्यसभेच्या सदस्याचा निधी तो वरती जातो, पत्र वरती जातं. आणि मॅडम तिकडे पर्यटन मंत्री, तेव्हा आम्ही वेगळ्या पक्षात, ते वेगळे, वडील त्यांचे मुख्यमंत्री, आणि आमचं त्यांचं नातं तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे का, वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी इतक्या क्वेऱ्या काढल्या त्याच्यामध्ये की एक खासदार स्वतःच्या पत्रावर तिथे काम द्यायला तयार आहे, पैसे द्यायला तयार आहे, पण शासन घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. फक्त कारण मी इथे शब्द देऊन गेलो होतो की हे काम मी करून देतो. एकाचे 5 कोटी लागतील, 5चे 10 लागतील. मला ते माहित होतं 1 कोटीमध्ये एवढ्या मीटरचं काम तेव्हा होणार नव्हतं. मी खासदार राहिलेलो आहे, मला माहिती आहे किती किमतीमध्ये कुठलं काम होतं ते. पण फक्त ते राणेला श्रेय मिळेल, राणेला त्याच्यामध्ये मोठं पण मिळेल, म्हणून हे कामच होऊ द्यायचं नाही. 1 कोटीतले 1000 रुपये पण शासनाने याच्यावर खर्च होऊ दिले नाही. 1000 रुपये पण. फक्त का राणेंना श्रेय मिळता कामा नये. वडील मुख्यमंत्री आहेत त्यांचे तेव्हाचे, आणि म्हणून हे काम रखडलं. जीव इतके वर्ष सामंत साहेब धोक्यात कोणाचा टाकला? निलेश राणेचा नाही टाकला, तुमचा टाकला. त्यांना असं कुठेच वाटलं नाही की राणेंच्या दुश्मनीमुळे आपण जीव कोणाचा धोक्यात टाकतोय. इकडच्या माजी आमदारांनी पण माझ्यावर टीका केली. पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, एक 10 रक्कम आहे ना, आपल्याला कॉस्ट भरावी लागते कुठल्याही कामासाठी. मॅडमला कदाचित अंदाज असेल, एक सर्व्हिस कॉस्ट भरावी लागते. ती 10 लाख रुपये पण स्वतःच्या फंडातून माजी आमदारांनी दिली नाही की हे प्रोसेस व्हावं.
ही प्रोसेस पुढे जावी. सांगायचं तात्पर्य किंवा कोणाला भडकवायला नाही. पण तळाशील गावामध्ये आपण अनेकांनी भाषणामध्ये उल्लेख केला, राणेसाहेबांनी उडी मारून बोटीतून अमुक केलं, उडी मारली. त्याच्यानंतर तळाशील गावामध्ये काय काय घडलं मी साक्षीदार आहे. मी बघतोय, याद्या बघतोय. कुठल्या मतदानाच्या वेळेला, कुठल्या निवडणुकीच्या वेळेला काय काय बोललं गेलं, काय काय इकडे झालं. साहेब, मनाला वेदना होतात. माझ्या बापाने जीव लावला या गावावर, राणेसाहेबांनी जीव लावला या गावावर. पण मागे जे काय घडलं ते परत कधी घडू नये एवढी फक्त आपल्यासमोर विनंती ठेवतो. बाकी मला काहीच म्हणायचं नाही. मागचं झालं ते झालं. इथून एक नवीन सुरुवात करायची. मे महिन्यापर्यंत हा बंधारा पूर्ण करायचा. एवढं फक्त मी आज तुमच्या समोर बोलायला, सांगायला आले. मागचं काहीच तुम्हाला आठवण करायला आलेलो नाही. माझी विनंती आपल्याला एवढीच आहे. ही सगळी कामं करत असताना 800 मीटरचं काम सन्मान्य दत्ता सामंत साहेबांनी सांगितलंय. 800 मीटरचं ना, या रस्त्याचं 2 किलोमीटरचं ते पण आपण करणार आहोत. हा जो मधला खराब झालेला रस्ता आहे, जो म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये येतो फॉरेस्टमध्ये आताच मी ह्या अधिवेशनामध्ये याचा उल्लेख केला की हे फॉरेस्टचे रस्ते आम्हाला डिनोटिफाय करून द्या, म्हणजे पीडब्ल्यूडी त्याचं काम करू शकेल आणि फॉरेस्ट मधून तो रस्ता बाजूला येईल. किमान तो पॅच पूर्ण होईल. म्हणजे हा सलग तुम्हाला रस्ता फॉरेस्ट असला तरी आपल्याला तो रस्ता बांधकाम करून तुम्हाला देणार. बांधकाम करून पीडब्ल्यूडी त्याचा ऑपरेटर असेल आणि पीडब्ल्यूडी त्याचं काम करेल.